दिल्लीचाही तख्त राखतो महाराष्ट्र माझा. महाराष्ट्र आपला आणि त्यातलं राजकारण. सध्या महाराष्ट्रामध्ये ब्लॅक बॉक्स खूप फेमस झाला आहे. विमानातला ब्लॅक बॉक्स काय होता, कसा होता? तर आज तुम्हाला हेच दाखवतो मी. मी शिपवरती आहे सध्या आता आणि हा आहे शिपवरचा ब्लॅक बॉक्स. हा सगळ्यात वरती ठेवलेला असतो, शिपच्या सगळ्यात वरती पोझिशनला. त्याला व्हॉइस डाटा रेकॉर्डर असं पण म्हणतात. तर ह्याच्यामध्ये हा पूर्ण मेटलचा बनलेला आहे, पूर्ण मेटलचा. आणि ह्याच्यामध्ये शिपचा सगळा डाटा स्टोअर होतो. शिप कुठं होती, कुठल्या पोझिशनला होती, GPS पोझिशन काय होतं, शिपच्या खाली डेप्थ किती होती, शिपमध्ये जेवढे पण सेन्सर आहेत त्या सगळ्या सेन्सरचा डाटा ह्याच व्हॉइस डाटा रेकॉर्डरमध्ये म्हणजे ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्ड होतो. शिपला जर पुढं चालून काय झालं तर शिप कुठल्या पोझिशनला होती आणि ते जर शिपमध्ये कुणाकुणाचं काय काय संभाषण झालं, कुणी काय कमांड दिली होती शिपमध्ये, हे सगळं ह्या ब्लॅक बॉक्समधनं कळतं आपल्याला. तर हा ब्लॅक बॉक्स पूर्ण मेटलचा बनलेला आहे आणि ह्याच्यामध्ये असं पण आहे की शिपला आग लागली किंवा शिप पूर्ण पाण्यात जरी बुडाली, एकदम खोल जरी गेला हा ब्लॅक बॉक्स, तरी पण ह्यातला डाटा जसाच्या तसा राहतो आणि हाच रिकवर करून शिपला कशामुळं प्रॉब्लेम आला होता, कशामुळे शिप बुडाली, हे सगळं ह्याच ब्लॅक बॉक्समधनं काढता येतं. तर एवढा सोपा नाही हा ब्लॅक बॉक्स जळणं किंवा ह्याचं डिस्ट्रॉय होणं. तर तुम्हाला काय वाटतं, आपला पण ब्लॅक बॉक्स विमानातला जळून खाक झाला का कुणी खाक केला? नक्की कमेंटमध्ये कळवा. थँक्यू.